भाजप नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे। मुंडे साहेबांचे समर्थक एकत्र आले तर वेगळा पक्ष तयार होऊ शकतो असं विधान पंकजा मुंडेंनी केलं। मोठ्या प्रतीक्षेनंतर मंत्रिपद मिळाल्यानं त्यांचं हे वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आलं। दरम्यान पंकजा मुंडेंनी वडिलांच्या आठवणीत हे वक्तव्य केलं की स्वपक्षांना सूचक इशारा दिला अशी चर्चा जोर धरू लागली। दरम्यान पंकजा मुंडेंना स्वतंत्र पक्ष काढण्यासाठी संजय राऊतांनी शुभेच्छा दिल्या तर भुजबळांनीही ओबीसींचा वेगळा पक्ष निघाल्यास स्वागत असल्याचं म्हटलं आहे। साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील। इतकी मोठी ताकद मुंडे साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आणि एवढी मोठी संख्या आहे। तेच आहे खरं, अगदी खरं आहे। मुंडे साहेबांवर प्रेम करणारे आणि पर्यायाने माझ्याबरोबर जोडले गेलेले, केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून मला जोडले जाऊ शकले नसते लोक गुन्ह्याचा वारसा स्वीकारतात। लोक मुंडे साहेबांच्या गुन्ह्यांवर प्रेम करतात आणि म्हणून जसं त्यांच्यावर प्रेम करणाऱ्याचा पक्ष उभाच आहे। मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टी पक्षच्या जन्मापासून काम केलं आणि तो उभा केलेला आहे। गोपीनाथराव मुंडे यांच्यावरती आमचंही प्रेम होतंच ना। गोपीनाथराव मुंडे हे त्या काळात युतीचे समर्थक होते। युती उभी करण्यामध्ये, टिकवण्यामध्ये त्यांचंही मोठं योगदान होतं। आणि आता पंकजाताईला वाटत असेल की एक नवीन पक्ष स्थापन करावा मुंडे साहेबांच्या विचारधारेचा, तर त्यांनी नक्की पुढाकार घ्यावा। त्यांना आमच्या पूर्ण शुभेच्छा आहेत। स्वतंत्र पक्ष कोणी काढू शकतो, हल्ली काय अनेक पक्ष आपण काढू शकतो। आता जे पंकजाताई म्हणतात त्याप्रमाणे तो मोठाही पक्ष असू शकेल। एका समाजावर पक्ष काढणं आणि त्याच्यामध्ये यश मिळवणं ते कितपत यशदायी आहे याची मला काही कल्पना नाही, पण त्यांनी काहीतरी अभ्यास केला असेल। पण त्यांनी ते म्हटलं म्हणून ते काय ताबडतोब काय पक्ष काढतील असं काय मला तर काय वाटत नाही। पण त्यांनी आपलं सांगितलं की त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आपण असा घेऊया की स्वर्गीय मुंडे साहेबांना मानणारा वर्ग मोठा आहे, एवढंच याचा अर्थ आहे असं मला वाटतं। तर मी काही नवीन पक्ष काढणार नाही असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलं। ज्या पक्षात जीवनाचा प्रत्येक क्षण घातला, ज्या कमळामध्ये शेवटचा विसावा घेतला, त्या माझ्या बापाविषयी मी असं लगेच एका चॅनलला पंकजाताई म्हणलं एक पक्ष स्थापन करणार। आता मी काय वेडी आहे? त्या चॅनलला पण काही कळत नाही। अरे कसं स्थापन करीन? दिल्लीत मोदी आहे, तिथे देवेंद्रजीत, वर सत्ता आहे, खाली सत्ता आहे, मी मंत्री आहे, तर मी कशामुळे करेन? तुम्हाला नसेल कळत, पण मला राजकारण कळते ना। माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात आहे ना ते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।